महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारणीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी करणेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावतीर्णी सोत्तीर्ण खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचसरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितम्। जो मज होय अनन्य शरण, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण्य मीच येती। या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालेलो आहोत। कारण आपल्याला माहिती आहे काय कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। कैलासवासी वैकुंठवासी सुलोचनाबाई सोपान लोणकर यांच्या दशक्रिया विधीसाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। आज त्या मातोश्रींना आपण शेवटचा निरोप देण्याकरिता या ठिकाणी जमलेलो आहोत। आता कसं असते, आपण प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी प्रवचन होतात, कीर्तन होतात, प्रबोधनकार येतात, प्रबोधन करतात, खूप काही भाषण देऊन जातात, काही होते, प्रत्येक ठिकाणी आपण जातो। पण प्रत्येक ठिकाणी कसं असते, भावना नसते किंवा आपण साध्या भावनेने तिथे बसलेलो असतो। परंतु दशक्रिया विधीचा कार्यक्रम जो असतो त्या ठिकाणी भावना जी आहे ती वेगळी असते। या ठिकाणी प्रस्तुत घेतलेली ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून निघालेली ज्ञानेश्वरी, त्याच्यातील 9व्या अध्यायातील 288 क्रमांकाची ओवी आहे। आता ह्या ओवीवरतीच आपण प्रवचन पाहणार आहोत किंवा ऐकणार आहोत। या ठिकाणी कसं असतं, आपली भावना काय आहे किंवा आपल्या मनात जागृत झालेली भावना काय आहे, आपल्या हृदयाची बैठक या ठिकाणी तयार झालेली असते। आपण इतर ठिकाणी जातो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण तिथे आपली काही अशी म्हणजे आपण ज्ञान ग्रहण तर करतो, पण तिथे प्रत्येक वेळेस आपण ज्ञान ग्रहण करण्याकरिता जाऊ अशी आपली भावना नसते, हो की नाही। पण ह्या ठिकाणी एक मनाची बैठक तयार झालेली असते, मन भक्कम झालेलं असतं की बाबा आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं, बघायला मिळतं की अरे हे जीवन जे आहे ना ते नाशिवंत आहे, हा देह जो आहे ना तो नाशिवंत आहे, देह जाणार आहे। इथे काय क्षणभंगूर अशी भावना आपली होते, बरोबर ना। क्षणभंगूर नाही भरोसा, आहे का भरोसा। इथे काय असते तर आपल्याला जो ज्ञानाचा बोध आहे ना तो बोध प्राप्त होतो। इथे आपल्याला कळतं की अरे आपण विचार करतो काय की हा माणूस जो आपल्यामध्ये नाहीये, आज मी त्याच्याशी बोललो, घरी जायला निघालोच की माझ्या कानावरती बातमी पडली की आता तो व्यक्ती राहिलेला नाही। एवढंच नाही, आपण काय म्हणतो की अरे मी आत्ता त्याच्याबरोबर चहा पिला, आत्ता माझं त्याच्याशी बोलणं झालं आणि मी घराकडे काय निघालो, माझ्या कानावरती बातमी आली की आता तो माणूस राहिलेला नाही, आता ती व्यक्ती राहिलेली नाही, ती देवाला पावली। अशी क्षणभंगूर भावना आपण या ठिकाणी घेऊन बसतो काय, अरे बाबा हे देह आपल्याला पुन्हा मिळणार नाहीये आणि एकदाच काय हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, म्हणून याचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा आहे, अशी क्षणभंगूर भावना आपल्या मनामध्ये असते। आणि या ठिकाणी देहाची एक बैठक तयार झालेली असते।
काय झालेली असते तर देहाची बैठक तयार झालेली असते. आता आपल्या हातात आपलं मन नसतं. आपलं मन काय म्हणेल हे आपल्या हातात नसतं, किंवा आपलं मरण कधी होईल हे आपल्या हातात नसतं, पण आपलं मरण कशा प्रकारे यावं हे नेमकं आपल्या हातात असतं. हो की नाही? शास्त्रामध्ये दशक्रियाच्या या कार्यक्रमाला, दशक्रियेच्या या विधीला सर्वात उत्तम सांगितलेलं आहे किंवा सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. का? कारण इथे जो ज्ञानाचा बोध होतो, इथे ज्या प्रकारे ज्ञानाची ग्रहण करण्याची क्षमता वाढली जाते, इथे ज्या प्रकारे आपल्याला देहाची किंमत कळून येते त्या प्रकारे आपल्याला कुठेही कळत नाही. आपण प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण तिथे आपली भावना तशी नसते जशी या ठिकाणी असते. इथे सर्व एकाच मताने आलेले असते की हा आपल्यालाही उद्या जायचंय, आपल्यालाही उद्या त्या देवाला तोंड दाखवायचंय, आपल्यालाही उद्या त्या देवाला भेटायचं आहे, म्हणून आपल्यालाही त्या ज्ञानाचा बोध घेणं गरजेचं आहे. आपलं जीवन जे आहे ते किती मोलाचं आहे. आपलं हे जे देह आहे ना ते आपल्याला एकदाच मिळालेलं आहे, पुन्हा नाही तुझ मिळणे हे शरीर, सखा शारंधर करवेगी, नित्य नेम करी हरीचे पूजन, तया रात्रंदिन आठविरे. म्हणून काय करायचंय? देहाला आलोय ना, जन्माला आलोय आपण, जगणं आणि मरणं या दोघांमधील अर्थात जीवन जगणं किती महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा जन्म घेतो आणि मरणाचा काळ या दोघांमधली जी संधी असते, जो वेळ असतो त्याला आपण जगणं म्हणतो. मग ते जगावं कसं याचा बोध हे दशक्रियेच्या प्रवचनातून आपल्याला प्राप्त होतं. आज त्या आई आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्या मायेची छाया आपल्यामध्ये आहे. आज आपण म्हणू की त्या आई नाही आहे तिथे, पण त्यांची माया काय होती, त्यांची छाया काय होती. असं म्हणतात एक स्त्री 42 कुळांचा उद्धार करते, बरोबर ना? आता सर्व स्त्रियाच आहेत तिथे, पुरुषही आहेत, पण असं म्हणतात की स्त्रिया 42 कुळांचा उद्धार करते. कसं? 21 कुळ माहेराचे आणि 21 कुळ सासरचे. बोलता बोलता दादांनी सांगितलं होतं की आईला जसं कळत होतं तेव्हापासून त्या वारकरी संप्रदायात मोडलेल्या आहेत. जेव्हापासून त्यांना कळायला लागलं ते देवाच्या भक्तीत लीन होते. त्यांनी खूप काही वारकरी संप्रदायासाठी केलं आहे. कोंडव्याचं जे वारीचा जो मार्ग होता ना, मार्ग म्हणजे जिथून वारकरी प्रस्थान करतात, तिथे ते जी वाट होती, पाऊल वाट, ती सुद्धा वारकऱ्यांना दान देऊन टाकली. का? वारकऱ्यांना निवास करता यावा किंवा वारकऱ्यांना आराम भेटावा, त्यांना कोणी काही बोलावं नाही, वारकऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी ती जागा सुद्धा दान देऊन टाकली होती, दान केली होती. का? अंतःकरणाची भावना. आपण कर्म कसे करतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. जीवन जगत असताना आपलं मरण आणि जगणं हे एकाच्याच हातात आहे. जन्म मृत्यू हे एकाच्याच हातात आहे, आणि ते म्हणजे परमपिता परमेश्वर भगवंताच्या हातात आहे. त्याच्याशिवाय आपली जीवनाची दोर कोणाच्याच हातात नाही. येथे रंगभूमी कोणी ना कुणाचे, अवघे मायेचे आता जन मोह जाळे का मी का फसवीती. हे काय आहे? तर ही एक रंगभूमी आहे. आपण नाटक बघितलं असेल, बरोबर? कठपुतल्यांचं नाटक बघितलं असेल. तिथे एक माणूस असतो. त्या कठपुतल्या स्वतःहून नसतात का? नाही. त्या माणसाच्या हातामध्ये दोऱ्या असतात आणि तो माणूस त्या कठपुतल्यांना खेळवतो. जशा त्या कठपुतल्या खेळतात, जशा त्या माणसाने हलवल्यावर हलतात, तसंच आपला देहसुद्धा आहे. आपला देह जन्म मृत्यू हे सगळं त्याच्या हातात आहे आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे. आता जीवन जगत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं जीवन जगत असताना आपल्याला 5 तत्व लक्षात घेणं गरजेचं आहे, बरोबर ना? 5 तत्व कुठले कुठले? पहिलं सत्य. जीवन जगत असताना सत्य फार गरजेचं आहे. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींना खोटं बोलतो. आज रोजचं जर उदाहरण बघितलं, आपण कोणाला तरी भेटण्याची वेळ ठरवलेली आहे. आता मलाही आज ज्या प्रकारे वेळ झाला, मी क्षमा मागते, मला वेळ झाला, जो वेळ होता त्याच्या म्हणजे क्षमा मागते आणि
एक सांगू इच्छित आहे. जेव्हा आपण खोटं बोलतो ना, तेव्हा दुसऱ्यांना आपण समाधानी करू, दुसऱ्यांना वाटेल की हा बाबा दुसऱ्यांना माहिती नाही आहे की आपण खोटं बोलतोय. पण आपण स्वतःकडे जेव्हा फिरून बघतो ना, तेव्हा त्याच खोटं बोलण्याची आपल्याला लाज वाटू लागते. आणि मग आपण बोलल्यानंतर विचार करतो की खरंच आपण या ठिकाणी खोटं बोलणं योग्य होतं का. आजचं जर आपण दररोजचं उदाहरण बघितलं तर आपण काहीतरी भेटण्याची वेळ ठरवलेली आहे आणि आपल्याला थोडासा उशीर झाला तर आपल्याला फोन आला तर आपण काय म्हणतो, आहे ना रस्त्यातच आहे, 5च मिनिटात पोहोचलो. हो की नाही, 5च मिनिटात पोहोचलो. पण आपण असतो कुठं, घरी. मग मला एक सांगा, आता या ठिकाणी खोटं बोलण्याची गरज होती का. बोला ना, तुम्ही खरं बोला. थोडासा ओरडेल समोरचा व्यक्ती, थोडंसं चिडेल, पण खरं बोललं तर त्यालाही समाधान होईल ना की बाबा हा याने विश्वास ठेवला आपल्यावर, खोटं बोलला नाही. म्हणून जीवन जगत असताना पहिली गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे सत्य. सत्य बोलायला शिका. दुसरी गोष्ट ती म्हणजे दया. दया काय, आपण दुसऱ्यांवरती जी दया करतो, दुसऱ्यांची मदत जी करतो ती दया. पण आज जी भावना आहे ना दयाची, ती बदललेली आहे. आपण म्हणतो ते रस्त्यात कोणाचा तरी ना अपघात झाला होता, मला ते बघावलं नाही म्हणून मी तिकडून निघून आलो, मला खूप दया आली. आता याला दया म्हणता येईल का. नाही. दया कशाला म्हणावं. मी असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन त्याच्याशी भांडा किंवा तुम्ही त्याला काहीतरी असं कराच की तुमची दया सिद्ध झाली पाहिजे किंवा असं काहीतरी फल तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे की हा लोकांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की बाबा हा एवढी मदत केली. असं करायची काही गरज नाही. हो, फक्त करायचं आहे काय, आपल्या बोलण्याने जर कोणाचा काही फायदा होत असेल, आपल्या मदतीने जर कोणाला सहयोग होत असेल तर अशी दया मात्र नेमकी नक्कीच करा. दया कशाला म्हणावं, जेव्हा आपण हृदय मोकळं ठेवून किंवा मनात काही ईर्ष्याची भावना न ठेवून दुसऱ्याची मदत करण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याची सहाय्यता करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्याला म्हणायचं दया. पहिली गोष्ट जी आहे ती सत्य, दुसरी दया, तिसरी पवित्रता. पवित्रता बाळगणं गरजेचं आहे. आता पवित्रता तुम्ही म्हणसाल, आम्ही दररोज आंघोळ करतो, नवीन नवीन साबणं निघाले, आम्ही दररोज चकाचक आंघोळ करतो, दररोज मळ काढतो, आम्हाला काय पवित्रतेची गरज. पण पवित्रता याला म्हणता येईल का. पवित्रता म्हणजे मन निर्मळ करणे. आपण विचाराने किती उंच आहोत, आपले विचार कसे आहेत, आपण दुसऱ्यांशी कसं वागतो, आपली वाणी किती श्रेष्ठ आहे, आपण आपल्या आजूबाजूची जागा किती पवित्र ठेवतो. आपण मंदिरामध्ये जातो महाराज, तिथे कचरा करतो, तिथे वेगवेगळ्या गोष्टी आपण फेकतो. आज आपण जर बघितलं तर बाहेर सुद्धा आपण जागोजागी कचरा टाकतो, नदीमध्ये सुद्धा कचरा गोळा होतो आणि मग नंतर आपणच म्हणतो की जगात किती कचरा वाढला, नाही का. घरच पवित्र ठेवणं, आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ झाडू मारतो, मग त्या लोकांची किंमत आपण का करत नाही जे दिवस रात्र आपल्यासाठी अख्खं जगभर झाडू मारतात. किती लोक आहेत आपल्या मदतीला हाक मारतात, बरोबर की नाही. स्वतःलाच पवित्र ठेवून चालणार नाही तर आजूबाजूला जे आहे जेव्हा आपण त्या गोष्टींना पवित्र ठेवू, आजूबाजूचं जे निसर्ग आहे त्या गोष्टींना जेव्हा आपण पवित्र ठेवू तेव्हा आपलं हे मन निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की नाही. हो, मग पवित्रता किती गरजेची आहे. पवित्र झालं, पवित्रता बाळगणं गरजेची आहे. पहिली गोष्ट सत्य. कुठली. सत्य. दुसरी दया. तिसरी पवित्रता. चौथी तपश्चर्या. आता म्हणाला आपण कितीतरी साबण येतात, नवीन नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघतो काय, मनाला शरीराला स्वच्छ करण्यासाठी साबण आहे, साधनं आहेत खूप सारी, किंवा जागेलाही स्वच्छ करण्यासाठी साधनं आहे. पण आपण जे बोलतो, आपली जी वाणी आहे, आपलं जे वागणं आहे त्याला कसं स्वच्छ करावं. आपण काही वेळेला काय करतो, दुसऱ्याचं मन दुखवतो. आपण विचार करत नाही की आपण बोलतोय काय, आपण काहीतरी सहज बोलून जातो, पण पुढच्याचं मन जे दुखतंय ते आपल्याला काही कळत नाही. म्हणून बोलण्याच्या अगोदर काय करा, फक्त थोडासा विचार करा. असं म्हणतात बोलण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवा.
पण आपण करतो का? पण 100 वेळेस नाही, पण किमान एक वेळेस तरी विचार करा की दादा, आपण जे बोलणार आहोत ते जर आपल्याला दुसऱ्याने बोललं तर आपल्याला कसं वाटेल, हो की नाही? म्हणून बोलण्या अगोदर विचार करा. 4थी गोष्ट आहे तपश्चर्या. आणि 5वी गोष्ट, शेवटची गोष्ट म्हणजे तितिक्षा. काय? तितिक्षा. अर्थात आपल्याला जे भगवंतांनी दिले ना त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. देव प्रत्येक वेळेस आपल्याला खूप काही द्यायला तयार असतो. देव आपल्याला समुद्र भरून द्यायला तयार आहे, पण आपण काय करतो? ओंजळ घेऊन देवासमोर थांबतो आणि देवा दे ना, मला तो द्यायलाच तयार नाही. देव आपल्याला इतकं सगळं द्यायला तयार आहे. अरे ते आपले हात भरून वाहतील, देव इतकं द्यायला तयार आहे. फक्त आपल्याला काय करायचे? भक्ती तशी ठेवायची आहे. आपण म्हणतो काय, देव आमच्या जीवनामध्ये दुःख देतो, देव आमच्या जीवनामध्ये सुख देतो. मग आम्ही जर देवाचे भक्त आहोत तर मग आम्हाला देवाने दुःख का दिलं पाहिजे? आम्ही तर देवाची भक्ती करतोय, बरोबर आहे ना? आपल्यालाही असं वाटत असेल कधी नव्हे, आपल्या जीवनामध्ये दुःख आले की असं वाटत असेल ना की आम्ही एवढी देवाची भक्ती करतो, मग आम्हाला देव प्रसन्न होत का नाही? आता बघा, एका घराच्या बाहेर असे छोटे छोटे मुलं खेळत होते. आईने ते बघितलं आणि आईला बघून ते फार छान वाटलं की इतके गोंडस मुलं खेळत आहेत. होतं ना कधी कधी आपण मुलांना बघतो तर मुलांनी केलेल्या क्रिया छोट्या छोट्या ते आपल्याला फार गोंडस वाटतात. मग त्या आईला वाटलं की इतके छान खेळत आहेत तर आपण यांना चॉकलेट द्यावं. काय द्यावं? चॉकलेट. मग आई घरात जाते आणि तिच्या घरात ठेवलेले होते, खूप सारे चॉकलेट ठेवलेले होते. ती सर्व मुलांमध्ये वाटायला ते चॉकलेट आणते. आता त्याच मुलांमध्ये तिचाही मुलगा होता छोटूसा. ती चॉकलेट आणते, पण आणल्यानंतर बघते काय की जे मुलं आता खेळत होती चांगल्या प्रकारे, जी मुलं गोंडस वाटत होती, आता तीच मुलं भांडतायत. मग आता त्या आईच्या मनात आलं की आपण याला चांगलं हाणावं, या सर्वांना चांगलं हाणावं. पण आता ती आई सर्वांना हाणू शकत होती का? नाही. ती हाणू शकत होती फक्त तिच्या लेकराला. तिचाच मुलगा होता जिला ती हाणू शकत होती. मग तिने काही चॉकलेट दिलं नाही. तिने काय दिलं? त्याच्या मुलाला फटके दिले. पण असं आहे का की आपण आपल्या मुलाला कधी उठलं सुटलं की मारतो? आजले म्हणजे कंटाळा आलाय, चला आपल्या लेकराला मारू, असं आहे का? नाही. तर देवही तसंच करतो. जे आपले भक्त असतात त्यांना जेव्हा प्रेम येतं तेव्हा ते सुख देतात, आणि जेव्हा त्या देवाला क्रोध येतो किंवा आपल्या कर्माची फळं जेव्हा देवाला वाटतं की आपण वाईट मार्गाला चाललोय, वाईट वळणावरती चाललोय, किंवा आपल्याकडून काही वाईट कर्म घडत आहेत किंवा वाईट गोष्ट घडत आहे, तेव्हा देव आपल्या कर्माची फळंच आपल्याला देत असतो. म्हणजे दुःखात सुख म्हणजे हे चॉकलेट आहे. काय आहे? चॉकलेट आहे. ते देव आपल्याला काय करतो तर आपण चांगले कर्म केले असता देतोच, पण आपण जेव्हा वाईट कर्म करतो तर त्याचं फळस्वरूप दुःखही भोगण्याकरिता आपल्याला सक्षम व्हावं लागेल, बरोबर? म्हणून जगताना या 5 तत्वांचा जे आहे आपल्याला पालन करायचं आहे. कुठलं? पहिलं सत्य, दया, पवित्रता, तपश्चर्या आणि तितिक्षा. या 5 गोष्टींना जेव्हा आपण एकत्रित घेऊन काय करतो, जगतो, तेव्हा आपल्याला कळतं की काय की हा बाबा आपल्या जीवनाचा काहीतरी उपयोग आपण केला आहे. आपली माया जी असते, स्त्रिया माया लावण्यात फार मोठ्या आहेत. सर्वांना उदाहरण माहिती आहे. सर्वांची रोजची क्रिया आहे. आज आई आपल्यामध्ये नाही आहे, पण आपण त्यांना आठवणीत घेऊन त्या आईने काहीतरी कर्म असे चांगले केले असेल की त्या आईच्या दशक्रियेच्या विधीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, बरोबर आहे ना? त्या आईची माया फार निराळी असते. महाराज अभंगात वर्णन करतात, आई वीण माया विश्वात नाही, आई वीण माया रे माया विश्वात नाही, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, आई वीण माया विश्वात नाही. आईसारखी माया लावणारी दुसरी या जगात स्त्रीच नसते.
जाते ती नेमकं जाते, पण तिच्यासारखी माया कोणी लावूच शकत नाही. प्रत्येक वेळेस आपलं दुःख जर आलं तर साठवून ठेवते, पण सांगत नाही कोणाला. सगळं काही मोकळ्या मनाने दुसऱ्यांचं करते. आई म्हणून, ताई म्हणून, आत्या म्हणून, काकू म्हणून कितीतरी नाते ती वागवते, कितीतरी नात्यांना ती सामोरे जाते. पण आपलं दुःख जे आहे ते पदरात बांधून सोबत नेते. काय पदरात बांधून सोबत नेते. तिचं मन जे आहे ना, तिचं हृदय जे आहे ना, फार मोठं आहे. फार मोठ्या अंतःकरणाने ती आयुष्यभर जे आहे सर्वांचा सांभाळ करते. काय करते? संभाळ करते. तिच्यासारखी हृदयात्मक माया कोणामध्येच नसते. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या लेकराला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी केली, दुःख होता तुझला पदरात बांधुणीने. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी केली, दुःख होता पदरात बांधुणीने. कशाला गेली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. आईची माया ना महाराज फार वेगळी असते. महाराज एकदा एका गावामध्ये ना बैलपोळ्याचा सण सुरू होता. एक असं गरीब कुटुंब होतं. काय होतं? गरीब कुटुंब होतं. एक मुलगी एक मुलगा होता त्या कुटुंबामध्ये. त्या कुटुंबामध्ये ना बैलपोळ्याचा सण आला होता आणि खायला काही नव्हतं घरात. अवस्था फार गरिबीची आली होती. म्हणजे घरात एक अन्नाचा कणसुद्धा वाचलेला नव्हता. मुलं म्हणतायत दोघं की आई भूक लागली आहे गं, बैलपोळा आलाय ना, पुरणपोळी खावीशी वाटते. फार कळकळीने विनंती करतात की आई अशी भूक लागली ना, पुरणपोळी खावीशी वाटते का आई. ती आई म्हणते की बाळा आपल्याकडे तेवढे पैसे नाही रे, आपण पुरणपोळी काय घेऊ शकत नाही किंवा पुरणपोळी बनवण्याचं साधन आपल्यापाशी नाही. ती मुलं बाहेर जातात, खेळायला सुरुवात करतात. त्यांनाही जाणीव होती की आपली परिस्थिती तशी नाही, आपली परिस्थिती तशी नाही आहे की आपण पुरणपोळी खाऊ शकू, आपण चांगले चांगले कपडे घालू शकू. ते मुलं त्यांचं मन जे आहे मांडून घेतात की आणि बाहेर खेळायला जातात आणि बघतात की काय सर्व मुलांनी चांगले चांगले कपडे घातलेले आहेत. सर्वांच्या दारात जाऊन बघतात काय की सगळे चांगले चांगले पुरणपोळी खात आहेत, चांगलं चांगलं नैवेद्य खात आहेत. बैलांना सुद्धा पुरणपोळी खाऊ घालतायत, पण आम्हाला पुरणपोळी खायला नाही. तर एक स्त्री एका घराच्या बाहेर येते आणि ती बैलाला पुरणपोळीचं नैवेद्य चारायला जाते. पण ते बैल काही खात नाही, तर ती पुरणपोळी खाली पडते. तर ती मुलगी जी होती ना, ती मुलगी जाऊन ती ओंजळीत अशी उचलते आणि झटकून खायला सुरुवात करते. तर ती स्त्री जी आहे ना, ती म्हणते अगं मूर्ख आहेस का तू एका छोट्या घरातण्याची मुलगी आणि पुरणपोळी खायला चालली, फेक ती पुरणपोळी अगोदर. तू पुरणपोळीला हात लावायचा नाही. त्या मुलीची आई धावत तिथे येते, ओरडायचा आवाज तिला येतो आणि म्हणते की क्षमा करा आई, क्षमा करा, माझ्या मुलीकडून चूक झाली, पण आमची परिस्थितीच आमच्यावर इतकी वाईट आली आहे की आम्हाला असं करावं लागतं. ती आई दिवसभर कष्ट करते आणि एक पुरणपोळी जे तिने काम केलं आहे त्याच्या पैशांच्या ऐवजी ती पुरणपोळी मागते. का? तिच्या लेकरांना पुरणपोळी खायची आहे. काय? तिच्या लेकरांना पुरणपोळी खायची आहे म्हणून ती पुरणपोळी घेते. स्वतः एक घाससुद्धा खात नाही. तिचे लेकरं तिची घरी वाट बघतायत. ती आई साठवणी करते आणि घरी आणते.
एक एक घास आपल्या लेकराला भरवते आणि म्हणते खा बाळा, तुला पुरणपोळी खायची होती ना, खा. घास भरवते, घास ना घास, आपला घास सोडून बाळांना घास पुरवते, ती म्हणजे आई. आपला विचार न करता दुसऱ्याचा विचार करते, आपल्या लेकराचा विचार अगोदर करते, ती म्हणजे आई. आपल्या मायेची छाया ही सर्वांवरती एकत्रित एकाप्रमाणे पसरवते ना, ती म्हणजे आई. आई कोणाला म्हणतात? तर आई त्याला म्हणतात जी मन बांधून का होणार आपलं मन दाबून दुसऱ्यांचं मन राखते. स्वतःला दुःख का होणार पण स्वतः हसत राहते का? कारण की मी हसले तर माझं परिवार हसेल, मी खुश राहिले तर माझं परिवार खुश राहील, माझं कुटुंब आनंदित राहील, म्हणून ती थोडासा प्रयत्न करते. म्हणून जीवन जगत असताना ना आई वडिलांची किंमत करायला शिका. ज्यांना आई वडील नाही ना त्यांना विचारा आई वडिलांची किंमत काय आहे. आपल्याला आधार आहे, आपल्याला लहानपणापासून आपल्याला काय आहे, आई वडिलांचा आधार आहे. कसा? लहानपणापासून आपल्याला ते मोठं करतात, वागवतात का? आपला लेकरू आहे, उद्या पुढे आपल्याला त्यांचा आधार आपल्याला होणार आहे, म्हणून इतकं ते प्रयत्न करतात. म्हणून काय करा, त्यांची किंमत करायला शिका. आपण रागात का होणार किंवा आपल्या मनात तशी भावना नसते, पण आपण चुकीने का होणार, आपण आई वडिलांना उद्दिष्ट बोलून जातो. म्हणून त्यांची किंमत करायला शिका, कारण की एकदा जर का ते गेले ना तर पुन्हा येणे नाही. त्यांच्यासारखी माया लावणारे दुसरं कोणी नाही त्याचे काय. हो, म्हणून जीवन आपल्याला एकदाच मिळालेलं आहे, पुन्हा भेटणार आहे का? पण आपण काय करतो, हे माझं, ते माझं, हे जग माझं, हे घर माझं, असं तसं बोलण्यामध्ये वेळ वाया घालवतो. पण आपल्याला हे का कळत नाही की अरे बाबा शेवटून काहीच आपल्याबरोबर येणार नाही. येणार आहे का? नाही, काहीच नाही. आपली साधी साडीसुद्धा आपल्यासोबत येणार नाही आहे किंवा काहीच नाही. आपण इतक्या मोठ्या जगतामध्ये एक छोटंसं हे गाव आहे, त्या गावातली एक छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीमधलं एक छोटंसं घर आहे आणि त्या घरातल्या एका कोपऱ्यात बसून आपण म्हणतोय काय हे माझं, ते माझं. अहंकार आज आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. पण आपण म्हणतो ना की हे माझं आहे, हे माझ्याकडेच राहणार आहे, सोबतसुद्धा मी घेऊन जाणार आहे याला, इतकी संपत्ती कमवून ठेवली आहे मी, माझ्या पुढं येणाऱ्या पिढींनासुद्धा हे कामी येईल. पण मला एक सांगा, पुढं येणारी जी पिढी आहे त्यांना हातपाय नसणार आहे का? ते कमवतील ना. अरे बाबा तू कमव, तू ऐश्वर कमव, संपत्ती कमव, धन संपदा कमव, पण ऐश्वर कमवावं तर कुठलं, संपत्ती कमवावी तर कुठली, संपदा कमवावी तर कुठली? कर्मांची कमवावी तर चांगल्या गुणांची कमवावी. आपण काय करतो ना तेच आपल्याला पुढे भोगावं लागतं. आपल्याला चांगलंच माहिती आहे, आपण चांगले कर्म केले की नक्कीच स्वर्गात जाऊ आणि वाईट कर्म केले तर नक्कीच नरकातच पोहोचणार आहोत. बरोबर? शास्त्रामध्ये परीक्षिती राजाचं उदाहरण आलेलं आहे. आपल्याला माहिती असेल, आपण सर्व ज्ञानी आहात माझ्यावरून. परीक्षिती राजाचं उदाहरण आलेलं आहे. परीक्षिती राजा एक वेळेस ठरवतात काय की आपल्याला वनामध्ये जायचं, शिकार करायचा. काय करायचं? शिकार करायचा. तर सैन्यांबरोबर निघतात, वनामध्ये पोहोचतात, शिकार करायला सुरुवात करतात. परंतु काय होतं ना, शिकार करता करता परीक्षिती राजा सैन्यांपासून फार दूर येतात. काय येतात? फार दूर येतात. मग ते रस्ता भटकतात, त्यांना रस्ता काही कळत नाही. तर मग असं फिरता फिरता त्यांना खूप तहान लागते. काय लागते? तहान लागते. मग ते बघतात इकडे तिकडे पाण्याची सोय होते का. खूप वेळ फिरतात, गळा कोरडा पडलेला. त्यांना एक लाल पताका दिसतो. एका ऋषींचा आश्रम होतं त्या ठिकाणी. एक लाल पताका दिसतो आणि मग ते जातात आणि दरवाजावरती थांबतात, फाटकापाशी थांबतात आणि म्हणतात की हे माझंच तर राज्य आहे, मग पाणी मागायला काही लाज वाटली नाही पाहिजे, माझंच राज्य आहे, मी मागू शकतो जाऊन. त्या ठिकाणी एक ऋषीमुनी होते, ते तपश्चर्या करत होते, फार अंतर्मग्न झाले होते, ते ब्रह्मानंदात लीन झाले होते, देवाचं ध्यान करत होते, फार गोड असं ध्यान लावत होते. सर्वांनी एकदा छानसं भजन करा. हरे राम हरे राम